ते जाणता राजा ग्रुप खारबाव यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुढे आपण मॅचकडे. दुसरी मॅच आहे. पहिली मॅच आपण हाय स्कोरिंग बघितली. सलामीची जोडी खेळपट्टीवर तेजस पाटील आणि सन्नी पाटील. एकता सारंगाव संघ सुद्धा अलीकडे खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय. स्ट्राईक घेतोय तेजस पाटील आणि नॉन स्ट्राईकरला सन्नी पाटील यांनी पहिलं षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होईल प्रणय भोईर. प्रणय षटकातील पहिला चेंडू घेऊन हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा नो बॉलचा इशारा. खेळपट्टी जर बघितली खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. पहिल्या चेंडूवर अशा प्रकारे तुम्ही धावा जर बहाल केल्या तर संघावर दडपण निर्माण होऊ शकतो. कारण एक धाव तुम्ही बहाल केली एक्स्ट्राचा एक चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीट. या तीन गोष्टी पहिल्या चेंडूवर बघायला मिळतील. शुभारंभ झालेला आहे. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे तो एकता सारंगाव. जे अनुमान एकता सारंगाव संघाच्या. प्रणय मार्गस्थ होईल. राईट आर्म फ्रीटचा चेंडू. फायदा उचलता आलेला नाही. चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स बघायला मिळाला आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. डॉट बॉल. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टी रक्षक यष्टीपासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. हुकचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पवित्रा घेतला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. हुकचा अंदाज बघायला मिळाला आणि चेंडू निघून गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. षटकाराने खातं उघडतोय तेजस. प्रणय राईट आर्म. यावेळेला मात्र चांगला चेंडू कमबॅक करताना पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहते. यावेळेला मात्र चांगला चेंडू हाताळला. सुरुवातीला शॉर्ट बॉल होता त्याचा फायदा खरं तर तेजसने उचलला. धावसंख्या स्थिर आहे 7. 7 विदाउट लॉस. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची निर्धारित मॅच आहे. प्रणय याला मात्र इनसाइड आउटचा फटका. मिड ऑफच्या वरून जाय निघून जाय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर चौकार. पॉवर प्लेच्या बाहेर चौकार. प्रणय याला मात्र एक चांगला चेंडू होता. थोडासा अनपेक्षित खाली राहिला. बॅटने बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. मात्र एक धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. धावसंख्या 12. एक चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. खास करून तेजसने एक षटकार लगावला आणि एक चौकार लगावला. 11 धावांवर खेळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पण एक गोष्ट पहिल्या मॅचमध्ये आपण बघितली की हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली. यावेळेला मात्र शफल क्रॉस झाला होता. उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन लॉंग लेग किंवा फाईन लेगकडे खेळायचं होतं परंतु वेगवान चेंडू होता. सरळ निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त झालेल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना जे हनुमान एकता सारंगाव संघाची धावसंख्या.
शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण पाहतात. शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा रमेशजी तरे साहेब, त्याचबरोबर जाणता राजा ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आणि जीसीए जी संघटना आहे, जीसीए संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दुसरं षटक गोलंदाज सैयदी निखिल. पहिल्या षटकात 12 धावा दिल्या होत्या प्रणयने. निखिल चौधरी दुसरं षटक आणि त्याचा सामना करेल तेजस पाटील. क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारे बदलणे, मात्र एक्स्ट्राचा एक, कारण पहिल्या 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये होते, आता मात्र 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये बघायला मिळतील. निखिल चौधरी सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. फुल टॉस, सरळ ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल, फायदा उचलता आला नाही खरं तर. धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. 13 विदाउट लॉस, बिन बाद 13. प्रेक्षकांसाठी सुद्धा खास बसण्याची व्यवस्था केली आहे आणि मराठी मनाचा मानबिंदू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक आपण पाहतोय खेळाडू. यावेळेला मात्र बॅटला स्पर्श झाला होता. शॉर्ट थर्डमॅनला धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. अग्री समाजाचे नेते, अग्री समाजाचे आदर्श नेते, लोकनेते, सन्माननीय अर्थातच लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या नावानंच विमानतळाला नाव दिलं जाईल. तर आपण चर्चा करत होतो खेळाडू कक्ष जे प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब स्टँड, त्याचबरोबर आदरणीय आनंद दिघे साहेब स्टँड, धर्मवीर दिघे साहेब स्टँड यांच्या नावाने स्टँड आपण पाहतोय. दिवा पाटील साहेब हे लोकनेते आहेत, अग्री समाजाचे एक आदर्श व्यक्तिमत्व. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. राहिली इतकी असते, फटका खेळल्यानंतर त्याच अंदाजात थांबतो सूर्यकुमार आणि तीच ॲक्शन प्रेक्षकांना दाखवतो. याला पुन्हा एकदा शफल क्रॉस, इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, मात्र टायमिंग तितकं प्रॉमिसिंग झालं नाही. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या मात्र वाढलेली आहे, धावसंख्या झाली 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. काय फटका खेळला होता सन्नी पाटीलने, जबरदस्त फटका बघायला मिळाला. आतापर्यंत आजचा जर बघितला आपण शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट फायनलला एक चांगला झेल आणि सन्नी पाटील याची खेळी होते समाप्त.
गावदी वेळ्याने अनिल अंकलेश खार्डी दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. गावदी वेळे आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. थोडीशी बदल करण्यात आलेला आहे. गावदी वेळे आणि आवाज भिनार. गावदी वेळे आणि आवाज भिनार दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. सोनोई वडनोगर संघाने सुद्धा कुठेही जाऊ नये, कारण कदाचित मॅचमध्ये बदल सुद्धा करण्यात येईल. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय निलखंड पाटील. निखिल मार्गस्थ होईल. राईट आर्म फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय तो म्हणजे डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी निलखंडला मिळाली. खातं उघडण्याची संधी मिळाली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या षटकाचा विचार जर केला, या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण फक्त 6 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. ते निखिल चौधरीने 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 18. 2 बाद 18. सलामीची जोडी ही तंबूत परत दिले. तेजस पाटील बाद झाला होता 12 या धावसंख्येवर. त्याने 6 चेंडूचा सामना केला. सन्नी पाटील बाद झाला. त्याने मात्र 5 चेंडूचा सामना केला आणि फक्त 4 धावा जमवल्या. तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर तुमचा स्ट्राईक रेट जो आहे तो किमान 200 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तरे ब्रदर्स मान्यवर कक्षामध्ये आहेत. गणेश जितरे, छत्रपती जितरे, भगवान जितरे आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते ना जाणत्या राजाची, तेव्हा तेव्हा रमेश तरे साहेबांच्या बरोबर त्यांचे सर्व तरे ब्रदर्स अगदी खांद्याला खांदा लावून अपार मेहनत घेत असतात. त्यांचे बंधू आहेत. जाणत्या राजा जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तरे ब्रदर्स रमेशजी तरे यांचे बंधू खूप मेहनत घेत असतात. तिसरं षटक फुल टॉस, लोअर फुल टॉस, स्टेट ड्राईव्ह, स्टेट डाऊन द ग्राउंड. मात्र वेग तितका नव्हता. अशा प्रकारचा फटका जर ताकदवर फटका तुम्ही खेळलात तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सहजगत्या तुम्हाला 4 धावा मिळू शकतात, पण ताकद झोकली नव्हती. त्यामुळे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सहजगत्या त्या ठिकाणी पोहोचला आणि दरम्यान मात्र एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली 19. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही पहिल्या मॅचचा आपण जर विचार केला तर ही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते सरवली संघाची. याला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकं प्रॉमिसिंग नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. एका धावाला धावसंख्या झाली 21. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रणय भोईरने 12 धावा दिल्या होत्या, मात्र या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. दुसऱ्या षटकात निखिलने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली. प्रणय मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा हुक केलेला आहे. फाईन हुक आणि सरळ निघून जाईल डीप फाईन लेग सीमा पार चौकार.
4 धावांसाठी चौकार. सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. विजय पाटील आणि कंपनी एशियन लाईव्ह यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकांना विनंती असणार आहे की आपण जास्त रिस्क घेऊ नका, आपण खेळपट्टीच्या आतमध्ये थांबा मैदानाच्या. आपल्याला चेंडूची दुसरा चेंडू सुद्धा मिळेल, लक्षात घ्या. चौकाराने मध्ये धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 25. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. गावदेव वेळे आणि आवाज भिनार. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. गावदेव वेळे आणि आवाज भिनार. आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच जी असणार आहे ती गावदेव वडगर आणि MGM टेंबोली. बिग मॅच, व्हॉट अ मॅच. याला मात्र फ्लिकच्या आनंदाने फटका खेळलेला आहे. सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. कुठेतरी दूर निघून गेला, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, बॅक टू बॅक. हा सुद्धा लांब पल्ल्याचा आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार. हा पंचांचा काय इशारा भाऊ आहे, 4 या 6. येस, षटकार आहे, पण मात्र तिसऱ्या पंचांची मदत ते घेत आहेत. सॉफ्ट सिग्नल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलेला. याला मात्र चौफेर फटकेबाजी. बॅकफुटला आला, मागे आला आणि सरळ ताकदवर पंच बघायला मिळाला. पंचांनी षटकारचा इशारा केलेला आहे, मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच काय इशारा करतात पाहूया. कारण एक्स्ट्रा कव्हर जो एरिया आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये हा चेंडू पडलेला दिसतोय. तिसरे पंच आतिश पाटील आहेत, टीव्ही पंच. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्ही पाहतोय, वाट पाहतोय त्यांची. खरं तर वेदर इट इज बाउंड्री और 6. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. इट्स अ 6. व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग केलंय. नीलकंठ पाटील इज ऑन फायर. धावा तसं बघितलं तर 2 षटकापर्यंत होत नव्हते, आपण या षटकामध्ये आज लागोपाठ 3 षटकार नीलकंठ पाटील लगावलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. 43. 43.
खराब चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे या चेंडूवर धावा 1+1. 2 धावा मिळतात. खराब गोलंदाजी बघायला मिळते आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 45. आणि ह्या चेंडूवर असणारे फ्रीट मयूर याला मात्र एक चांगला चेंडू टाकलेला आहे. पायामा टाकले, धावबाचा प्रयत्न केला जातोय, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे 46. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. निखिल चौधरीला षटक का दिलं गेलं नाहीये? पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. निखिलवर जर हल्ला केला असता तर आपण ही चर्चा केली असती की प्रणयने गोलंदाजी का केली नाहीये. तर क्रिकेटमध्ये जी गोष्ट होऊन गेली त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थच नाही. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये षटकार. बॅक टू द बॉलर. चांगला चेंडू म्हणता येईल, कुठल्याही प्रकारे धाव नाही. मयूर मात्रे मार्गस्थ होईल. फुल टॉस. चेंडू हवेत आहे, झेल होईल का बाउंड्री क्लिअर होईल बघायचं आहे. मात्र लॉंग ऑफला अगदी सीमा रेषे लगत हा झेल घेतलेला आहे. होण्यापूर्वी 5 चेंडूंचा सामना केला आणि 8 धावांची खेळी केली. मात्र निलखन पाटील सोबत उपयुक्त पार्टनरशिप बघायला मिळाली, कारण दुसरा फलंदाज 17 धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर मात्र एक उपयुक्त पार्टनरशिप. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय विशाल पाटील. आमचे सहकारी समालोचक सुद्धा आहेत विशाल पाटील. चार चेंडू टाकून झालेले आहेत. चांगली धावसंख्या. याला मिस टाइम पटका यष्टी रक्षकाच्या मागे जातोय. एक धाव मात्र मिळेल. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे 53. 3 फलंदाज बाद झाले. तेजस बाद झाला वैयक्तिक 12 धावसंख्येवर. सन्नी बाद झाला 4 धावसंख्येवर. अक्षय बाद झाला 8 धावसंख्येवर. खेळतोय तो नीलकंठ. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन त्याने केले. 3 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावलेला आहे.
यावेळेला मात्र एक चांगला चेंडू, एक थोडासा आडव्या बॅटने खेळायचा, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 53, 53. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 70+ कडे पाहत असणार आहे जे अनुमान एकता सारंगाव, कारण दोन्ही बॅटर आहेत, दोघांकडे क्षमता आहे. निलकंठ पाटील त्याचबरोबर विशाल पाटील. विशाल इज द मोस्ट एक्सपिरियन्स. विशाल पाटील असा एक खेळाडू आहे की संघामध्ये सर्वात अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो विशाल पाटील. कित्येक वर्ष सिटी वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, लक्षात घ्या. या मॅच नंतर आम्ही टायमर सेट करणार आहोत. ही मॅच झाल्यानंतर प्रत्येक मॅचला टायमर सेट होईल. 5 ओव्हरची मॅच असेल, 4 षटके आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत आणि 4 ओव्हरची मॅच असेल 3 षटके आपण 15 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकासाठी पेनल्टी आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये जर आपण 20 मिनिटात षटक पूर्ण केलं नाही तर 5व्या षटकामध्ये पेनल्टी, असं समीकरण असणार आहे. कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑर्गनायझिंग कमिटी आणि पंच कमिटीची सूचना आलेली आहे. तर चर्चा होती विशाल पाटीलची. विशाल पाटीलने कित्येक वर्ष सिटी क्रिकेट सुद्धा खेळताना विशाल पाटीलला पण बघितलं आणि आज आपल्या गावाची निकड आवश्यकता आहे. खरं तर आपल्या संघाला आपली आवश्यकता आहे. बघितल्यानंतर विशाल पाटील संघातून खेळताना दिसतोय, तो सारंगाव संघातून. अंतिम षटक गौरव चौधरी येतोय. बचावात्मक क्षेत्ररक्षण. हा चेंडू खेळण्याचाच प्रयत्न केला गेला नाही आणि खराब चेंडू आहे. खेळपट्टीच्या बाहेर पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. अशा प्रकारचा तुम्ही नो बॉल जेव्हा टाकतात तेव्हा 3 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे एक एक्स्ट्राची धाव मिळते, दुसरी गोष्ट म्हणजे एक एक्स्ट्राचा चेंडू तुम्हाला हाताळावा लागतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट फ्री हिट असतो. फ्री हिट. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही विशालला. डॉट बॉल जातोय. धावसंख्या 54, 54. 3 फलंदाज बाद झाले आहेत. एक चांगली धावसंख्या आहे, 54 धावसंख्या. आणि एक विसरून चालणार नाही की सारंगाव संघाकडे गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आहे, उत्कृष्ट गोलंदाजी आहे. गौरव यामध्ये ताकदवर ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. डीप मिडॉपला अडवला जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या ते 55, 55. गावदेव वेळे आणि आवाज भिनार दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. त्वरित आपण संपर्क साधायचा आहे. गौरव याला मध्ये चांगला ड्राईव्हचा फटका पूर्ण त्याच दिशेने डीप मिडॉपला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पिक्चरमध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपला. लॉंग ऑफला सज्ज आहे आणि डीप मिडॉपला अडवला होते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. अब तक 56 धावा झाल्या आहेत. 56. या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलेला आहे. नो डाऊट पहिला चेंडू नो बॉल होता. यावेळेला चेंडू सरळ फटकारला जातोय, तो म्हणजे डीप मिड विकेटला. सरवली संघाला 1 धाव किंवा 2 धाव फारसा फरक पडणार नाही, कारण ज्या अंदाजानं पहिल्या 4 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत तो जर विचार केला तर एकेरी धावाला काही फारसा फरक पडणार नाही सरवली संघाला. कारण 4 षटकामध्ये तब्बल 53 धावा आल्या होत्या. 13 किंवा 14च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत पाहतोय आपण 4 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये. कारण स्लॉग ओव्हर म्हटलं की फलंदाजीचं मनपसंत षटक असतं. स्लॉग केलेला आहे, सरळ फेकून दिलेल्या स्लॉगच्या अंदाजामध्ये डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार.
नीलकंठ पाटीलने सरते शेवटी बघितलं की धावसंख्या किती वेळ थांबून राहणार आहे. सरळ स्लॉगच्या अंदाजामध्ये चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि नीलकंठ पाटील याच्या बॅटमधून आलेला हा चौथा षटकार आहे. षटकातील शेवटचा चेंडू आहे. फिनिश चांगल्या प्रकारे नीलकंठ पाटील करतोय का बघायचं आहे. गौरव फुलटॉस ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीपमधून येईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचांचा काही इशारे पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. भाऊ पाटील त्या ठिकाणी पाहणी करतात पण 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 65, 65. हाय स्कोरिंग मॅच. गावदी वेळे आणि आवाज भिनार दोन्ही संघ कॅप्टन उपस्थित झाले असतील. आपण त्वरित संपर्क साधायचा, टॉससाठी तयार राहायचं आहे. पासष्ट धावा झालेल्या आहेत आणि लक्ष जे असणार आहे 66 धावांचं. 66 धावांचं आव्हान. भले धावांचं आव्हान कितीही असू द्या पण कॉमेंट्रीचं आव्हान ज्यांनी नेहमी स्वीकारलेलं आहे आणि ज्यांनी नेहमी पूर्ण केलेलं आहे. सज्ज होतील माझे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद संदीप गावंड सर. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. जांताराचा ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. जनमान एकता सारंगाव विपक्ष जनमान सरवली बी या 2 संघामध्ये. इंदाच्या संघामध्ये 23 स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत आणि जर रँकिंगचा विचार केला तर न्यूयॉर्क पिंपलनेर संघ नंबर 1वर रँक करत आहे. त्यानंतर नंबर 2वर आपण पाहतोय जर्मन एकता सारंगाव संघ रँक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच संघ सध्या मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर 5 षटकामध्ये धावा जोडल्या आहेत त्या 65 3 गड्याच्या मोबदल्यात आणि 66 धावांचं आव्हान इथे मध्ये ठेवलं गेलेलं आहे. ज्यामध्ये 34 धावांची खेळी नीलकंठ पाटील याची पाहायला मिळाली आहे. 11 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये 4 चौकार 1 षटकाचा देखील समावेश आहे. तेजस पाटील याच्या 12 धावा, सनील पाटील यांनी 4 धावांचं योगदान, अक्षय पाटील यांनी 8 धावांचं योगदान आणि नाबाद 3 धावांचं योगदान विशाल पाटीलच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेलं आहे. सलमेजोडी मैदानामध्ये जनमान सरवली 20 संघावरून उतरलेले आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जनमान एकदा सारंगाव संघाकडून सज्ज होतोय नवीन पाटील.
66 लक्षाचा पाठलाग इथून करावं लागेल जयनमन सरवली या संघाला. P1चं पहिले षटक आता मात्र मार्गस्थ होईल आणि P1चं पहिले षटक देण्यासाठी गोलंदाज नवीन पाटील सज्ज होताना पाहायला मिळतोय. तर नवीन पाटीलचा सामना करेल जयनमन सरवली बी संघावरून स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय हिटमॅन ऑफ सरवली मोनिश पाटील. तर नॉक स्ट्रिंगला आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेश पाटील. नवीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटक पहिला चेंडू केवळ दिशा देताना आपण पाहतोय कार्पेटचे सहारे चेंडू डीप मिड ऑफ रिझनमध्ये उचलून फेकी केला जातोय. 2 धावने ऑफ द मार्क होताना फलंदाज मोनिश पाटील आणि 2 धावने अकाउंट ओपन होते जयनमन सरवली बिया संघाचं. 12 वाजून 17 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला आहे. लक्ष असू द्या कारण 4 षटके हे 20 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. इथे इनसाइड आउट हा चेंडू निघून जातोय मात्र सरळ आपण पाहतोय लॉंग ऑफच्या हातामध्ये विकेटचं पतन फलंदाज बाद मोनिश पाटील याची केली संपुष्टात. मोनिश पाटील यांनी देखील चेंडू ढगात खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र सीमारेषा क्लिअर करता आली आणि परिणाम स्वरूपात पाहतोय झेलपाच्या रूपाने तो बाद होताना. न्यू बॅटर मैदानामध्ये उन्नम पोझिशन खेळण्यासाठी येतो सचिन चौधरी. दोन्ही धावसंघावर पहिला फलंदाज बाद झालेला मोनिश पाटील हिटमॅन ऑफ सरवली खूप मोठा आदरा म्हणता येईल सरवली संघाला कारण मोठं लक्ष आणि ह्या लक्षाचा पाठलाग काय करताना मोनिश पाटीलचं विकेट त्यांच्यासाठी कत्रीची घंटे असणार आहे. स्विचेट करण्याचा प्रयत्न आहे ते हलकासा अपील पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. प्रॉपर टायमिंग इथे साधता आली नाही. स्विचेट फटका रिव्हर्स फटका खेळण्यासाठी फटक्याची निवड खूप महत्त्वाची असते. प्रॉपर टायमिंग देखील साधावं लागतं मात्र इथे कुठेतरी चेंडूची निवड चुकलेली आहे ती सचिन चौधरी या फलंदाजाची. पिवनचं पहिले षटक मार्गस्थ आणि पिवनच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर तैनात केले गेले आहेत ज्यामध्ये मिड विकेट डीपला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं वाईडिश उभा केलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर 30 षटकामध्ये आपण पाहतोय ऑफ साईडला जर डोकावलं तर थर्डमॅन त्यानंतर पॉईंट थोडंसं बॅकवर्ड कव्हर पॉईंट पाहायला मिळतोय आणि 100 रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑन साईडला जर बघितलं तर फाईन लेग तैनात केले गेले. त्यानंतर मिड ऑन देखील 30 षटकामध्ये पाहायला मिळतो आणि स्क्वेअर लेग पंचाचे लगत एक क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. पंचाचं डेड बॉलचा इशारा होतो. ही क्षेत्राची व्यूहरचना या बॉलच्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. स्वीप केलेल्या चेंडूला पॅडल स्वीप आणि हा चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार धाव मिळेल 4 चौकार.
या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर पहिला चौकार इनिंग मधील पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिडविकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. या सनी पाटीलला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील आपण बघतोय. वंडर बॉय सारंगा सनी पाटीलच्या माध्यमातून 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह करताना 2 धावा मात्र धावप्लॅमध्ये जोडल्या जातात सरवली बी संघाच्या. धावसंख्या 9 धावा. इथे एम्ब्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील तिथे केला जातोय. मात्र पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या पॉलफीच्या षटकाची या समाप्ती पहिल्या षटकात समाप्तीनंतर 66 लक्षाचा पाठलाग करताना जनमन सरवली बी संघाची धावसंख्या 9 धावा. यानंतर आपण सामना पाहणार होतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष पहिल्या सामन्यात विजय संघ आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आवाज भिनार विपक्ष गावदे वेल या 2 संघामध्ये. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण पहिले षटक आपण वेलेमध्ये पूर्ण केले. मात्र दुसरं षटक तिसरं षटक आणि चौथं षटक देखील आपल्याला वेलेमध्ये पूर्ण करायचं आहे. टायमर ऑन आहे. आपण बघतोय पहिला चेंडू 12:17 डिलिव्हरी केला गेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर बरोबर 5 मिनिटं खर्च केले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ओमकार पाटील येतोय. दिव्य इथून उदय मात्रे आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद उदय मात्रे साहेब. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 40+ उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपण बघतोय उदय मात्रे या सध्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळला आणि चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पाठला करताना आपण बघतोय जन्मन सरवली पी हा संघ. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न चेंडू होतोय या ऑफ साईडला. इथे मात्र ओव्हरथ्रो केला गेलेला आहे आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने या आणखीन धाव पूर्ण करण्याची संधी इथे मात्र खूप मशागत करावी लागते ती क्षेत्ररक्षकांना. तब्बल आपण बघितलं तर आता मात्र या 4 धाव पूर्ण केलेल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा 1 किंवा 2 धावा म्हणजे 1 2 का 4 4 धाव पोलून पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटील पिटूचं दुसरं षटकात चालतोय. 66 धावांचं लक्ष आहे. जनमन सरवली पी संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमकार पाटील राईट मोर द स्टंप रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. या चेंडू अडवला जातोय मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजांना.
या षटकांमध्ये आपण बघितलं तर चौकारानंतर चांगली वापसी केलेली आहे. ती गोलंदाज ओमकार याने पहिल्या चेंडूवर खरं तर त्यांनी चौकार खर्च केला होता. त्यानंतर वाईट चेंडू होता त्यानंतर पळून धावा फलंदाजांनी पूर्ण केला होता. क्षेत्ररक्षणाची साथ नक्कीच त्याला मिळाली नव्हते त्या चेंडूवर. यावेळी खडे खडे आफाट केलेला शॅनन डिलिव्हर मात्र मिस टायमिंग. सेफ हँड आपण पाहतोय चेंडू खाली डाऊन द बॉल आणि या दुसरा फलंदाज बाद होताना जर्मन सरवले बे या संघाचा. सलामीचे दोन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज मोनिश पाटील बाद झाला होता ज्याने 2 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर अल्पेश पाटील देखील बाद होताना पाहायला मिळतो ज्याने 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. सचिन चौधरी मैदानामध्ये वैयक्तिक 10 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये या निखिल चौधरी या एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पेटूचं दुसरं षटक मार्गसे ओमकार पाटील पॉपलेचं दुसरं षटक चालताना तर ओमकार पाटील याचा सामना केला फलंदाज निखिल चौधरी. इथे ऑन साईडला केल्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅट कट आपण जर दर्शवत आहेत या सिंगलने या सर्व बी संघाची धावसंख्या 46 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे जर्मन सरवली बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आपण सामना बघतोय जर्मन एकतर सारंगाव जीसी संघटनेमधील नंबर 2 वर रँक करत असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विपक्ष जर्मन सरवली बी या दोन संघामध्ये. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर रिझर्वमध्ये चेंडू अडवला जातोय. मात्र दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतात. सरवली बी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती डबल टू 22 वर आणि दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती 2 षटक समाप्ती धावसंख्या 22 2 गाड्यांच्या मोबाईलला 2चा आकडा नेल्सन फिगर सध्या धावपलकर पाहायला मिळते. आणि इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. जेसीची आपण ही 24वी स्पर्धा पाहतोय. या अगोदर 23 स्पर्धा खेळल्या गेल्या. त्यानंतर 25 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल डे नाईट स्वरूपामध्ये. अनेक वेळा पिंपलनेर आयोजित जय हिंद गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आणि 100 ग्रुपच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन पिंपलनेर या मैदानावर 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी पाहायला विसरू नका. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत. त्यानंतर 26वी स्पर्धा आपण पाहणार आहोत 19 फेब्रुवारीपासून कोण या मैदानावर. त्यानंतर आणखीन काही स्पर्धा दस्तक देत आहेत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धा आपल्याला त्यानंतर देखील पाहायला मिळतील. ओले आपण सामन्याकडे 2 षटक समाप्ती झालेले 22 धावा. येणाऱ्या 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून 44 धावांची आवश्यकता आहे. नवीन पाटील कंटिन्यू ज्यांनी पॉवरप्लेचं पहिल्या षटकात आलं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त 90 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. कायम तो आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर त्याला कंटिन्यू ठेवले गेले आहे. 18 चेंडूमध्ये इथून 44 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवताना गोलंदाज नवीन पाटील पाहायला मिळतोय. फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय या सारंगाव संघाचा ज्याने पहिले षटक देखील हाताळलं होतं आणि तिसरे षटक देखील हाताळताना तो पाहायला मिळतोय.
यावेळी मात्र लॉफ केले चेंडूला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, लॉंग रेंजर मध्ये झेल आणि इथे मात्र तिसरा फलंदाज फेल जनमन सरवली बी या संघाचा. अतिशय सुरेख जेल लॉंगन रिझन मध्ये आपण बघतोय या अक्षय पाटीलच्या माध्यमातून. आणि तिसरा फलंदाज बाद झालेल्या सरवली बी या संघाचा न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश चौधरी येतोय. अजून इथून 44 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 16 चेंडूचा खेळ शेष आहे. 66 लक्ष आहे. 66 लक्षाचा पाठलाग जर्मन सरवली बी संघ करताना आपण पाहतोय. यावेळी मात्र आणखीन एक फलंदाज झेलबाजूपणे बाद तू चल माया या अशी स्थिती सध्या आपण बघतोय सरवली बी संघाच्या फलंदाजांची. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होताना जर्मन सरवली बी संघाचा. आणि या विकेट हॅट्रिकवर गोलंदाज नवीन पाटील. जिशे संघटनेमधील पहिली विकेट हॅट्रिक आर्किबिल्डर्स मानकुल संघाच्या शिवम माले याच्या नावे. आंतरशक्तीचा विचार केला तर आंतरशक्तीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड सोफर याच्या नावे आहे, ज्याने इंग्लंड विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये जलाउद्दीन ज्यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे बेट चेकित करताना फलंदाजाला. आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे तो ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेड लीच्या नावे, ज्याने बांगलादेश विरुद्ध हा कारनामा केला होता. मग इथे पहिली विकेट हॅट्रिकपासून वंचित राहावं लागतंय ते नवीन पाटील या गोलंदाजाला. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक चेंडू निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडू उतरले, कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव नवीन पाटील यांनी दिलेली नाही आणि 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. डबल विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का. आणि डबल विकेट मेडन षटक या स्पर्धेमधील आपण बघतोय सारंगाव संघाचा गोलंदाज नवीन पाटील याच्या नावे. आपला स्पेल देखील नवीन पाटील यांनी पूर्ण केलेले आहेत. 2 षटके हाताळताना ज्यामध्ये 9 धावा खर्च करताना 3 सफलता त्याने अर्जित केलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे जो कदाचित भविष्यात पुढे देखील मोडला जाणार नाही. भारताचे एक फिरके गोलंदाज होते बापूर नाडकर्णी आणि त्याने तब्बल लागोपाठ 21 षटके हे निर्धाव हाताळले होते आणि तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील विक्रम अजूनही अबाधित आहे. आणि भविष्यात असं वाटतं तो विक्रम कदाचित मोडला देखील जाणार नाही, कारण लागोपाठ 21 षटके आणि ते देखील निर्धाव हाताळण्याचा विक्रम नक्कीच एक मोठं आश्चर्य आहे. मग तो कारनामा भारताचाच गोलंदाज बापूर नाडकर्णी या फिरके गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये केलेला आहे. आणि ते मात्र नवीन पाटील आपण पाहतोय या निर्धाव षटके हाताळताना पाहायला मिळतोय. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. आणि आता मध्ये 4थं षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर सारंगाचा वंडर बॉय सनी पाटील.
इक्वेशन आता पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे 22च्या सरासरी आता प्रति षटकामागे धावा इथून कुठून काढावी लागतील जर्मन सरवली बी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. यंदाच्या अंकामधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे जीसीएमध्ये तो नियोजित सिद्धने अंजूर संघाचे नावे आहे, ज्यांनी 4 षटकामध्ये तब्बल 94 धावा कुठून करण्याचा विक्रम केलेला आहे, ज्यामध्ये प्रतीक पाटीलच्या अर्धशतकाचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळाला होता. यंदाच्या अंकामध्ये टॉप 3 भागीदारी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. सर्वोच्च भागीदारीचा विक्रम यंदाच्या अंकामध्ये 90 जे काब्र वेले संघाच्या भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे 90 धावा. त्यानंतर 86 धावांची पार्टनरशिप याच मैदानावर करम पाटील आणि सिद्धेश पाटील एकवेळ हवेदेवी संघाकडून रचले गेली होती. आणि त्यानंतर 80 धावांची भागीदारीचे विक्रम चॅवेंद्र चषकामध्ये कौशल पाटील आणि नितीन मडवी यांनी रचला होता. याला मात्र ऑन साईडला आणि हा चेंडू निघून जातो या मिडिव रिझनमधून सीमा पार एका टप्प्याने चौकार. थँक्यू टीजय. यंदाच्या अंकामध्ये जेशिया संघटनेमध्ये जयदुर्ग सूर्य संघाचा फलंदाज केतन पाटील यांनी सलग 6 चेंडूमध्ये 6 षटका ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. आणि नुकताच जो चषक संपन्न झाला गोरसे इथे जयप्रसंग गोरसे चषक, त्यामध्ये रुपेश केने यांनी या 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम केला. यावेळी मात्र चेंडूला पाठवलेलं आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये, मात्र शतक तिथे सज्ज आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होताना जर्मन सरवली बिया संघाचा. जेशेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि 6 चेंडूमध्ये 6 चौकार देखील यंदाच्या जगामध्ये पाहायला मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 असे फलंदाज आहेत ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. पहिला फलंदाज हर्षल गिब्स दक्षिण आफ्रिकेचा, त्यानंतर युवराज सिंग T20मध्ये. हर्षल गिब्सने हा कारनामा वन डेमध्ये केला होता आणि युवराज सिंग आणि कायरन पोलार्ड यांनी हा कारनामा T20मध्ये केलेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा देखील विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलेला आहे, कारण श्रीलंकेचा फलंदाज दिलशान तिलकरत्ने यांनी हा कारनामा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध केला होता. आणि कसोटीमध्ये संदीप पाटील टीम इंडियाचा, ज्याने बॉब विलिस विरुद्ध इंग्लंड विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा कारनामा केला होता. ऑन साईडला मेडिक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेस फलंदाजांना समाधान मानावे लागेल. भूषण पाटील खारबोचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि आमच्या कॉमेडी पॅनलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद भूषण पाटील खारबाव, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पूर्णपणे पिछाडीवर सध्या आपण बघतोय जन्मना सरुली बी संघ, कारण लक्ष आता उघड होताना समीकरण इथे मध्ये हार्ड होताना पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. वंडरबाब सारंगाव सनी पाटील जे वंडरफुल गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. आतापर्यंत प्रणय भोईर यांनी 5 चेंडूचा सामना केलेला आहे, मात्र एकही धाव त्याला जोडता आलेली नाही. ट्रबल करताना आपण बघतोय, संघर्ष करताना हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि संघर्ष करताना सर्व बी संघ देखील या सामन्यामध्ये आपण पाहतोय. इथे या डाऊन दी लेग स्टंप आपण जर भाऊ पाटील सरांच्या हात संबंध धाव मिळते वाईट चोपणे आव्हान, तर सर्व बी संघाची धाव संख्या या आव्हान त्या धावने पोहोचते ते 28 वर. यावेळी मात्र लॉफ्ट केले चेंडूला, लॉफ्टेड फटका हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातो या सीमाच्या बाहेर. एक मारा लेकिन शॉलेट मारा.
इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना पंचांचा इशारा वाईट अवंतता वाढच्या रूपाने आता मध्ये 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणारे 6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. हर्षल म्हात्रे आपण मध्ये शेवटचे षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे ज्याने वाईटने सुरुवात केलेली आहे. इथे हलकासा अपील आणि यस पंचांची या सहमती फलंदाज बाद होतोय या 5 रूपाने. शोभित चौधरी हा बाद होताना पाहायला मिळतोय. पनामा कॅप नक्कीच आपण बघतोय. आदेश पाटील लॉंग ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण करताना आणि आदेश पाटील यांनी यंदा जगामध्ये एक अनोखा विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. जय मसोबा पिंपळा चषकामध्ये ज्यावेळी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये न्यूक्लियर पिंपळे संघाविरुद्ध सारंगाव संघाला एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती आणि आदेश पाटीलांनी त्या 4 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. हा अनोखा विक्रम देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये यंदा जगामध्ये पाहायला मिळालेला आहे. तोच आदेश पाटील सध्या लॉंग ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण करताना जो कारनामा त्यांनी पिंपळास या मैदानावर केला होता. इनसाइड आउट हा फटका आणि त्याच्याचकडे हा चेंडू जातोय. जो खेळाडू आपण सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहतोय त्यांनी तो विक्रम जय मसोबा पिंपळा चषकामध्ये प्रस्थापित केला होता. पराभवाच्या चाहीत आपण पाहतोय सध्या जहरमान सरवली पिया संघ प्लॅन मेस चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मिशन इज इम्पॉसिबल करणं शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 3 चेंडूमध्ये तब्बल आपण बघितलं तर 30 धावांची आवश्यकता. इथे मात्र पायांच्या समोरचा चेंडू आणि त्याला उडवलेला सीमा पार वाईड ऑफ लॉंग ऑनच्या वरून षटकार. इथे मात्र या फाटक्यांची आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती मात्र दिवा विजल्यानंतर त्यामध्ये तेल टाकण्याचं काम केले जात आहे. पराभवाचं अंतर धावांचं कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र क्लीन बॉल मधली एसटी वाकवलेली आपण पण त्या दांडी गोल फलंदाज बाद होतोय या क्लीन बॉलच्या रूपाने. झाला होता 1987च्या विश्वचषकामध्ये 31 ऑक्टोबर 1987 हा दिवस होता. चेतन शर्माने न्यूझीलंड विरुद्ध ज्याप्रमाणे हॅट्रिक केली होती ऑफस्टम लेगस्टम आणि मिडल स्टम उखडला होता आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना त्याच प्रकारची बोल्ड हॅट्रिक भाटाली एक्सप्रेस पंकज माले यांनी या बॉडीपे चषकामध्ये पूर्ण केली होती. चौथरपडा या संघाविरुद्ध सुरुवातीला ऑफस्टम त्यानंतर मिडल स्टम आणि लेगस्टम उडवताना हुबेब चेतन शर्माच्या बोल्ड हॅट्रिकची नकल त्यांनी केली होती आणि त्याच्या प्रकारची बोल्ड हॅट्रिक चालू क्रिकेटमध्ये यंदा जगामध्ये वडपे चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला जर्मन एकता सारंग